नमस्कार. संवाद रसमंजिरी भाग 7. मत्तो विनिर्गतं विश्वं मय्येव लयमेष्यति मृदिकुम्भो जले वीचिकनके कटकं यथा अहो अहं नमो मह्यं विनाशो यस्य नास्ति मे ब्रह्मादिस्तम्भपर्यन्तं जगन्नाशेऽपि तिष्ठतः अहो अहं नमो मह्यम् एकोऽहं देहवानपि क्वचिन्न गन्ता नागन्ता व्याप्य विश्वमवस्थितः अहो अहं नमो मह्यं दक्षो नास्ति मत्समः असंस्पृश्य शरीरेण येन विश्वं चिरन्द्रुतम् अहो अहं नमो मह्यं यस्य मे नास्ति किञ्चन अथवा यस्य मे सर्वं यद्वाङ्मनसगोचरम्. श्लोक 10 ते 14. समुद्रातून लाट उसळते आणि पुन्हा समुद्रात विलीन होते. मातीचा घट बनतो आणि फुटला की मातीशीच एकरूप होतो, किंवा सोनं आटवून त्याला कडं, बांगडी इत्यादी आकार देतात आणि कालांतराने पुन्हा तो आकार मोडला तरी सोन्याचे अस्तित्व पूर्वीपासून असतं तसंच उरतं. त्याप्रमाणे हे संपूर्ण विश्व म्हणजे माझ्या अत्यंत व्यापक, अमर्याद, ज्ञप्तिमय अस्तित्वावर उमटलेला केवळ एक तरंग आहे, जो काही काळ दिसतो आणि परत मत स्वरूपात विरून जातो. लाटेला उठणं आणि निमणं असतं, घट बनणं आणि फुटणं असतं, कडं बांगडी घडवलं जातात आणि मोडतात, पण मूळ जलसागराला, मातीला किंवा सोन्याला केवळ असणंच असतं. त्याप्रमाणेच कितीही विश्व आली आणि गेली तरी मला कधीही विनाश नसतो. ब्रह्मदेवाच्या श्रेष्ठ पदापासून तो गवताच्या काडीपर्यंत पसरलेल्या उच्च नीच, टिकाऊ व अगदी तकलादू सर्व प्रकारच्या वस्तूंनी बनलेले हे जगत कधीही शाश्वतपणे राहत नाही. त्यातला प्रत्येक वस्तू घटक कधी ना कधी नष्ट होतो आणि प्रलय काळात पूर्ण विश्वच हरवतं. कित्येक ब्रह्मदेव होतात आणि जातात. कित्येक इंद्र स्वर्गाधिपती होतात आणि कोसळतात. मुंगीपासून मेरूपर्यंत सर्वांना संकट आहेत, विनाश आहेत, पण माझं आत्मस्वरूप सदैव अढळ आहे, अमर आहे. जो असा खराखुरा अविनाशी आहे, त्या मला आत्मस्वरूपाला खरोखर प्रणाम असो. त्याच्या अलौकिक अविनाशित्वाला पाहून अवाक होणंच घडतं. कारण एकीकडे मी देह घेतो, देहात वावरतो अशीही लीला दिसते, आणि तरीही मी स्वरूपतः कुठे जातही नाही, येतही नाही. मला जन्म नाही, मृत्यू नाही. अमुक कुटुंब माझं आणि त्यांचा मी अमुक या जाणीवेच्या अगदी पलीकडे दूर सत्ता मात्र स्थितीत या साऱ्या विश्वाला व्यापून आणि तरीही उरलेला अथांग अमेय परमात्मा मी आहे. धन्य आहे. खरोखर आश्चर्यच आहे. अगदी मनापासून प्रणाम करतो मी मला. हे विश्व मी धारण केलं आहे म्हणजे काही हाताने पर्वत उचलून धरावा तसं नाही. भिंतीवर चित्र दिसतं ते भिंतीने धारण न करताही धारण केलेलंच असतं. त्यावर अगदी प्रचंड वजनदार असा हत्ती चित्रित केला म्हणून त्याच्या वजनाने भिंत पडणार आहे का? त्याचप्रमाणे माझ्या जाणीवेच्या, ज्ञप्तीच्या निर्गुण निर्विकार पटावर हे वैविध्याने नटलेलं विश्व दिसत राहतं. म्हणून जगाला जरी मी या देहात वावरतोय, मी एक अल्प जीव आहे असं वाटत असलं तरी आत अंतराच्या खोल कप्प्यात मला हे पूर्ण उलगडलेलं आहे, पुन्हा कधीही न हरपण्याजोगे उलगडलेले आहे,
की माझ्या शुद्ध स्वरूपावर हा चराचराचा पसारा केवळ लीलया उमटतो आणि तो ह्या देहातीत जाणीवेच्या स्तरावर मीच धारण केलेला असतो. अशा त्या विश्वाहून व्यापक समस्त ब्रह्मांड नायक असणाऱ्या मलाच मी प्रणाम करतो. आता एवढा सर्व व्यापक मी असल्यामुळे जगात जे काही बोलण्याजोगं, जाणण्याजोगं, मनाने चिंतण्याजोगं आहे, त्या सर्वाशी माझा संबंध आहेच. मला ते देहापुरतं मर्यादित होऊन व्यक्ती म्हणून ज्ञात असो किंवा नसो, मला ते देहापुरते मर्यादित होऊन व्यक्ती म्हणून ज्ञात असो वा नसो, पण मी सर्वांचे अधिष्ठान म्हणून माझ्यावरच ते उभे असतं, अस्तित्वात असतं. उदाहरणार्थ, एक व्यक्ती म्हणून मला काही विशिष्ट विद्या वा कला येत नसतीलही, किंवा सौंदर्य, बल, रूप इत्यादींच्या बाबतीत ह्या देहस्तरावर मी एक अल्प सामान्य व्यक्ती ठरू शकेन. पण अहो, या विश्वात दिसणारे, बोलले जाणारे, भासणारे, अनुभवाला येणारे यच्च यावत सौंदर्य, कला, नैपुण्य, सामर्थ्य, वैविध्य सगळं शेवटी कोणत्या जाणीवेने जाणता येतं? कशाच्या अस्तित्वावर, सत्तेवर ते अवलंबून आणि स्थित असतं असं विचारलं तर माझ्या विश्वातल्या किडामुंगीपासून रथी महारथींपर्यंत सगळं काही मी आत्मतत्व त्यांना सत्ता देतो तेव्हाच अस्तित्वात असतं आणि माझी चित्कलाच त्यांना प्रकाशित करते. त्यांच्यातून मिळणारा आनंदलेश हा माझ्या आत्मानंद सागरातला एक यत्किंचित बुडबुडा असतो. तेव्हा माझ्यामुळे सर्व काही आहे, माझंच सर्व काही आहे आणि तरीही मी इतका अलिप्त असंग आहे की मज आत्मस्वरूपाला या भासमात्र चित्रपटाचा स्पर्शही नाही. सूर्याला मृगजळ ठाऊक देखील नाही. खऱ्या राजाची तहान खोट्या मृगजळाने भागत नाही आणि चित्रातल्या पावसाने खरी जमीन भिजू शकत नाही. त्याप्रमाणे अमर्याद आत्मसत्ता स्वरूप मीच त्रिकालाबाधित सत्य आहे आणि हे बाकी माझ्यावर भासणारे भास आहेत. ते भास माझे कोणी कसे असू शकतील? स्वप्नस्थ हत्ती घोडे मला फिरवून कसं आणतील? त्यांची माझी सत्ता, त्यांचा माझा आयाम अगदी अलग अलग नाही का? विश्वातला पदार्थ हा प्रतिभासिक सत्तेतले माझ्या परम पारमार्थिक अस्तित्वाचा किंचित आधार घेऊन थोडा वेळ सावल्यांचा खेळ दाखवणारे आणि मी तर कालातीतपणे तळपणारा चित्सूर्य आहे. माझ्या या अवर्णनीय स्वरूपाला जाणून मीच अवाक झालो आहे. इथेच आता मी ह्या माझ्या शुद्ध स्वरूपापुढे केवळ नतमस्तक झालो आहे. ज्ञानं ज्ञेयं तथा ज्ञाता त्रितयं नास्ति वास्तवम् अज्ञानात् भाति यत्रेदं सोऽहमस्मि निरञ्जनः द्वैतमूलमहो दुःखं नान्यत्तस्यास्ति भेषजम् दृश्यमेतन्मृषा सर्वम् एकोऽहं चिद्रसो मलः. श्लोक 15 आणि 16. मजा बघा या आत्मस्थितीची. इथे मीच मला जाणलं म्हणजे ज्ञाता मीच, ज्ञेयही मीच आणि ज्ञानही मीच. तेव्हा या आत्मज्ञानात तर त्रिपुटी नाहीच, पण एकदा ते उदय पावलं की आत हृदयात भरून राहिलेलं आत्मतत्व सगळ्या विश्वभरातही जाणवल्यावर सर्वत्र हा त्रिपुटीरहित ज्ञानाचा नटनाच सुरू झाला. आता मी तो थांबवायचा म्हटला तरी थांबत नाही. हे फार मोठं रहस्यमय असं काहीतरी घडलंय. आत्मज्ञानानंतर त्रिपुटी हे अज्ञानजन्य प्रातिभासिक सृष्टीचं अंग आहे आणि इथे माझ्या परम पारमार्थिक सृष्टीत तिचा मागमूसही नाही.
तुम्हाला वाटेल मग मी जगतो तरी कसा? पण असं चकित होऊ नका. माझ्या अस्तित्वाच्या एका टोकावर कुठेतरी, म्हणजे आपलं काहीतरी शब्दच वापरायला हवेत म्हणून मी हे शब्द वापरतोय. माझ्या अस्तित्वाच्या एका टोकावर कुठेतरी त्रिपुटी आपला कल्पित खेळ करू शकते. म्हणजे ही देहयात्रा चालवण्यापुरतं मला देखील इंद्रियजन्य संवेदना, अगदी मनाचे सुद्धा आवश्यक ते प्रतिसाद, सगळं काही घडतं. पण ते इतकं नाममात्र, आणि ते देखील माझी ज्ञाती झाकळून अज्ञान दशेत, जसं माझ्या साऱ्या अस्तित्वालाच कवळून झाकून असायचं तसं आता अजिबात नाही. परत एकदा वाचते हं. माझ्या अस्तित्वाच्या एका टोकावर कुठेतरी त्रिपुटी आपला कल्पित खेळ करू शकते. म्हणजे ही देहयात्रा चालवण्यापुरतं मला देखील इंद्रियजन्य संवेदना, अगदी मनाचे सुद्धा आवश्यक ते प्रतिसाद, सगळं काही घडतं. पण ते इतकं नाममात्र असतं, आणि ते देखील माझी ज्ञप्ती झाकळून अज्ञान दशेत, जसं माझ्या साऱ्या अस्तित्वालाच कवळून झाकून असायचं तसं आता अजिबात नाही. आता ते काजळ, ते अंजन, तो काळोख नाहीच. आपण 12 महिने आरशात पाहतो की नाही? प्रतिबिंब खोटं आहे हे आपल्याला सारखं बजावावं लागतं का? आपण प्रतिबिंब खोटं आहे हेही जाणतो, तरीही त्याचा आवश्यक तेवढा व्यावहारिक वापरही करतो. सावली ही गोष्टच पहा ना. आपण सावली खरी की खोटी यांच्या चर्चा करत बसणं वेडगळपणाचं नाही का होणार? त्या न करत बसता ती खोटी आहे पण ती उमटते ना, मग तिचा उपयोग करून घ्यायला काय बिघडलं? तो आपण व्यवस्थित करून घेतो. उन्हं आली की छत्री घेणं म्हणजे काय? तर प्रकाशाच्या आड वस्तू धरा, म्हणजे सावली नावाचं काहीतरी काळं दृश्य दिसतं, तिचा उपयोग करा, एवढंच. त्याप्रमाणे त्रिपुटी ही वास्तव नाही. माझ्या स्वरूपाला ती नाहीच, आणि त्यामुळे त्रिपुटीजन्य आनंद मला वासनेचा विळखा अजिबात घालू शकत नाहीत. पण देहयात्रेपुरता माझ्या स्वरूपावर उमटणाऱ्या या त्रिपुटी रूप भासाचा उपयोग घडू शकतो. देहयात्रेपुरता माझ्या स्वरूपावर उमटणाऱ्या या त्रिपुटी रूप भासाचा उपयोग घडू शकतो, आणि तरीही मी निरंतर निरंजन, म्हणजे ज्ञानप्रकाशातले आपले त्रिपुटी रहित घवघवीत अभेद्य एकपण भोगातीतपणे भोगू शकतो. आता तुम्ही म्हणाल, आरसा फुटला तर जरी प्रतिबिंब खोटं असलं तरी ते प्रतिबिंब न दिसल्यामुळे आपल्याला सुटफुट लागते, ती खरीच असते ना. पण त्याचं कारण आपण सवयीचे गुलाम बनलेलो असतो. म्हणून पुन्हा आरसा लावेपर्यंत दुःख किंवा तळमळ होते. पण ते प्रतिबिंब कुठे गेलं, का गेलं, म्हणून आपण काही त्या विशिष्ट प्रतिबिंबासाठी, जे नाहीच, जे नव्हतंच, त्याच्यासाठी रडत बसत नाही. आपण आपला चेहरा जो आहे त्याच्याशीच निगडीत असतो. तो कुठेच गेला नाही हे आपल्याला शिकवावं लागत नाही, आणि त्या असलेल्या चेहऱ्याचा आनंद वाढवण्यासाठी आपण परत आरसा लावतो. त्याप्रमाणे या जगातल्या सगळ्या दुःखांचं मूळ आहे द्वैत भावना. मग आता त्या दुःखावर उपाय काय? ह्या द्वैतमय जगात त्याचा उपाय मिळणार आहे का? जे जग असंख्य त्रिपुट्या, द्वंद्व आणि द्वैतांनीच भरलेलं आहे, जे भेदावरच आधारित अशा व्यवहारांना सदैव जन्म देत असतं, त्या जगात राहून या दुःखातून सुटका कधीही होणार नाही. भ्रमात राहाल तर सारखा रज्जूवर सर्प दिसत राहील आणि दुःख देत राहील. तेव्हा सर्प नाहीच, आणि दिसतच असला तर तो खोटा आहे, समूळ खोटा आहे, असं निखालसपणे जाणल्यावर तो दुःख तर देणार नाहीच,
आणि कधी कधी दिसला तरी त्याचं हसूच येईल, मजाच वाटेल. त्याप्रमाणे आता मलाही हे जग हा विवर्त आहे. चिद्रस आणि अतिशुद्ध अशा माझ्या आत्मस्वरूपावर दिसणारं हे एक अत्यंत खोटं, त्रिकाली खोटच असणारं इंद्रजाल आहे. हे पूर्णपणे बालंबाल कळलेलं आहे. यातील कोणताच पैलू मला आपल्या जाळ्यात अडकवू शकणार नाही, कारण आता ज्ञप्तीच्या दिव्य प्रकाशाने चित्ताची ओळी उजळून निघाली आहे. त्या दिव्य मधुर आत्मैक्याच्या गीताने माझे हृदय मंदिर दुमदुमत आहे. हा द्वैताचा विसंवादी सूर आता तिथे पोचूच शकणार नाही. शांतीचे मंद मंद सूर अद्वैताच्या साजावर छेडले जात आहेत आणि माझा आत्मराजा त्यावर डुलतो आहे. शांतीचे मंद मंद सूर अद्वैताच्या साजावर छेडले जात आहेत आणि माझा आत्मराजा त्यावर डुलतो आहे. ह्या देहयात्रेपुरती त्रिपुटी कार्यान्वित होऊ शकते, पण तिला पारमार्थिक अस्तित्व नाहीच. आज इथेच थांबूया. नमस्कार.